तर नमस्कार मंडळी. सर्वप्रथम तुमचं धन्यवाद. जर तुम्ही इंस्टाग्रामवर बघून हा व्हिडिओ बघण्यासाठी आला असाल तर युट्यूबला तुमच्या एक लाईक मुळे आणि एक शेअर मुळे आम्हाला उत्सुकता वाढते असे व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि मित्रांनो, हे जे येणारे इथून पुढचे जे काही नवीन अपडेट असेल पोखराची, ती सगळी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. आणि कोणत्या योजनेसाठी किती क्षेत्र गुंतावं लागतं आणि त्या योजनेचं अनुदान नेमकं कसं मिळते हे सगळी डिटेल तुम्हाला इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल मित्रांनो. त्यामुळे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर चला सुरू करूया. तर बघा, हे जे लेटर आहे मित्रांनो, हे पोखराच्या मेन वेबसाईटवरून डाउनलोड केलेले आहे आणि याचे जवळपास 42 पेज आहे मित्रांनो. तर एवढे जर वाचायचे म्हणलं तर हा व्हिडिओ जो आहे खूप लांब होईल. त्यामुळे आपण काय करू, थोडक्यात याची माहिती घेऊया मित्रांनो. तुम्ही सुद्धा त्या पोर्टलवर जाऊन हे लेटर डाउनलोड करून याची डिटेल मध्ये वाचू शकता मित्रांनो. तर बघा, हे महाराष्ट्र शासन कृषी विभाग नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. आता हे कधी आलेलं आहे मित्रांनो, लेटर 28/10/2025. ओके, तर आपल्याला याच्यामध्ये माहिती बघायची की नेमकं तुषारसाठी किती क्षेत्र गुंतावं लागतं, किती क्षेत्रासाठी किती अनुदान आहे हे बघण्यासाठी तुम्ही इथं आलात. तर चला आपण सुरू करूया. तर बघा, याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं माहितीये का, लाभार्थीचे निवडीचे निकष. आता याचा लाभ कोण घेऊ शकतं? 5 हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेले सर्व शेतकरी, अनुसूचित जाती जमाती, महिला, दिव्यांग, सर्वसाधारण व प्राधान्य क्रमानुसार लाभार्थी निवड. ओके, तर आता जे पहिले त्याला प्राधान्य दिले जाणार आहे, त्याच्यामुळं 5 हेक्टर म्हणजे जवळपास 12.5 एकर जमीन ज्याची आहे त्याला प्राधान्य दिले जाणार आहे. त्याच्यानंतर जी जमीन आहे मित्रांनो, ती तुमच्या स्वतःच्या मालकीची पाहिजे. ओके, आता याच्यामध्ये काही योजना अशा आहे की ज्या विदाऊट तुमचं नावावर जरी जमीन नसली, तुमच्या घरच्या जरी असली तरी तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता. परंतु तुषार सिंचनसाठी तुम्ही घेऊ शकत नाही मित्रांनो तसा लाभ. ते ज्याच्या नावावर घ्यायचं त्याच्या नावावर जमीन लागणार मित्रांनो तुम्हाला. त्याच्यानंतर आता बघा, हे जे पोर्टेबल स्प्रिंकलर चल तुषार संच, हे जे आपण रेग्युलर वापरत आणतो मित्रांनो, अडीचचं जे म्हणतो आपण ते चल तुषार संच आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे की जर समजा पोखरामध्ये तुम्ही अगोदर लाभ घेतलेला असेल तुषारचा, आता समजा ह्या वर्षी तुम्ही लाभ घेतला, 3 वर्षानंतर परत तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल. ओके, त्याच्यानंतर बघा, आता इथं काय सांगितलेलं आहे, समाविष्ट बाबी ठिबक सिंचन इनलाईन ऑनलाईन. आता बरेच जण याच्यामध्ये कन्फ्युज होतात मित्रांनो, आणि ऑनलाईन करणारे पण बरेच जण कन्फ्युज होतात. इथं जर चुकलं तर तुमचा अनुदानाला फरक पडतो मित्रांनो. कारण काय माहितीये का, इनलाईन म्हणजे कोणती असते माहितीये का, जे बागायती नसतं क्षेत्र, कोणतं आपण समजा सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, याच्यासाठी जे म्हणजे भाजीपाला वगैरे काय जे घेतो आपण, त्याच्यासाठी काय करतो आपण, जे ठिबक करतो कमी अंतरावर, ते इनलाईन मध्ये मोडतं. आणि बागायती जे असेल ऑनलाईन, ते ऑनलाईन मध्ये मोडतं मित्रांनो. ते जास्त अंतर असतं 4x4. म्हणजे ते याच्यामध्ये जे अंतर असतं मित्रांनो, 4x4 जर ग्राह्य धरलं समजा तुम्ही, तर ते मीटरवर असतं. म्हणजे 4×12 म्हणजे जवळपास 12 फूट 12 फूट असं असतं. म्हणजे ते मीटरवर असतं मित्रांनो. तर आपल्याला काय वाटते 3 फुटावरच असेल, तर ते ग्राह्य तसं नका धरू, कारण याच्यामध्ये मीटरवर दिलेलं असतं. त्याच्यानंतर तुषार संच, सुसमतीच्या तुषार सिंचन, मिनी तुषार सिंचन, चल तुषार सिंचन आणि रेनगन. रेनगन पण बऱ्याच जणांना माहिती आहे. आणि रेनगन तुम्ही आता सध्या ऊसासाठी तुम्ही वापरू शकता, जे पोखरामध्ये बसलेले ते. त्याच्यानंतर चल तुषार सिंचन जे 2.5 आहे ते. मिनी तुषार हे कोण घेऊ शकतं माहिती का, मिनी तुषार ज्याला 40 क्षेत्र आहे मित्रांनो, त्याला हे घेता येतं. आणि चल तुषार जर घेतलं तर त्याला सबसिडी मिळत नाही, हे आपण पुढे बघू. त्याच्यानंतर बघा, अर्थसहाय्य कसं भेटणार आहे. आता त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, अल्प व अत्यल्प भूधारक लाभार्थी 2 हेक्टर ते 5 हेक्टर पर्यंत. 2 हेक्टर म्हणल्यावर किती यायला लागले मित्रांनो, 2 हेक्टर म्हणलं तर त्याला जवळपास येतं 5 एकर क्षेत्र. ओके, 5 एकर ते 12.5 एकर पर्यंत तुम्ही हे जे मित्रांनो, याची बघा आता सबसिडी दिलेली किती, 80%, 75% आणि 90%. आता इथं दिलेले बघा खाली, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी 2 हेक्टर पर्यंत किती टक्के सबसिडी भेटणार, 80%. त्याच्यानंतर आता हे जे आहे ना, इथं दाखवलं अल्प व अत्यल्प, हे सर्वसाधारणसाठी दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर बघा खाली काय दाखवलं त्यांनी, 2.01 ते 5 हेक्टर जमीन धारणा असलेले शेतकरी 75%. त्याच्यानंतर म्हणजे समजा 5 एकरच्या पुढे जर 1 गुंठा जरी असला तुमच्या नावावर, तर ते तिथून पुढे तुम्ही ते याच्यामध्ये काउंट होणार 75% मध्ये. आणि अनुसूचित जाती व जमातीचे शेतकरी आहे त्याला 90% सबसिडी याच्यामध्ये. त्यानंतर अर्ज कुठं करायचे तुम्हाला, dbt.mahapokra.gov.in याच्यावर अर्ज करायचा आहे मित्रांनो. याची प्रोसेस तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. त्याच्यानंतर बघा आपण खाली येऊ, याची छाननी वगैरे ते तुम्हाला सांगतो तुम्ही. आता चला, अर्ज झाल्याच्या नंतर काय करतो. आता याचा अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला 7/12
एकूण जमीन दाखला ते सगळं ते याच्यावर काही टाकायची गरज नाही अपलोड करायची, डायरेक्ट ते ऑटोमॅटिक येणार कारण आपण फार्मर आयडी काढलेला आहे. ओके. त्याच्यानंतर काय माहिती का कागदपत्र अपलोड. आता त्याच्यामध्ये समजा तुषारसाठी केलं तुम्ही तर तुम्हाला सर पहिले कोटेशन अपलोड करावं लागतं मित्रांनो. आणि जर तुम्ही अनुसूचित जाती जमातीमध्ये येत असाल किंवा दिव्यांग असाल तर तुम्हाला ते प्रमाणपत्र तिथं अपलोड करावं लागतं. त्याच्यानंतर सामाजिक क्षेत्रामध्ये असाल तर तुमचं संमतीपत्र सुद्धा अपलोड करावं लागतं मित्रांनो. त्याच्यानंतर काय नोंदणीकृत सूक्ष्म सिंचन उत्पादक कंपनीच्या अधिकृत वितरकाचे कोटेशन, म्हणजे ज्याची ऑनलाईनला नोंदणी केलेली ज्या वितरक ऑनलाईनला दाखवतो मित्रांनो त्याच्याकडूनच जी समजा तुम्हाला एक सगळं सांगण्याचं म्हणजे भाग म्हणजे की सरळ सरळ तुम्ही ज्यावेळेस घ्यायला गेली त्याला सरळ सरळ सांगायचं बाबा मला जीएसटी बिल लागल. ओके. मग ते कोण घेऊ काही आपल्याला काही घेणं नाही, आपल्याला सबसिडी निघली पाहिजे असं सांगायचं त्याला. त्याच्यानंतर अर्जाची कागदपत्रांची छाननी पूर्वसंमती प्रदान करणे व इतर जबाबदाऱ्या समूह सहाय्यक. आता याची भरती चालू होती, भरती संपली, आता याची निवड चालू आहे. त्याच्यामुळे थोडस अर्ज ऑनलाईन करण्यासाठी थांबायला सांगितलेलं त्यांनी, तर आपण थोड्या थांबूनच अर्ज करायचे. त्याच्यानंतर बघा इथं काय सांगितलेलं आहे, पोर्टल अर्ज करून हे समूह सहाय्यक हे इच्छुक लाभार्थी शेतकऱ्यांच्या प्रकल्पाच्या dbt.mahapotra.gov.in पोर्टलवर अर्ज करून घेतील. ओके. शेतकऱ्याने ऑनलाईन अर्ज केल्यानंतर शेतकऱ्याने अपलोड केलेल्या कागदपत्राची छाननी करतील. सर्व ऑनलाईन प्राप्त अर्ज ग्रामविकास समिती समोर मान्यतेसाठी सादर करतील व समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही करतील. त्यानंतर शेतकऱ्यांनी योजनेच्या अटी व शर्ती तसेच ठिबक तुषार याबाबतचे आराखडे व तांत्रिक निकष समजावून सांगतील. त्याच्यानंतर ग्राम कृषी विभाग समिती गावातील इच्छुक शेतकऱ्यांनी या घटका अंतर्गत बाबींचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे, जनजागृती ऑनलाईन प्राप्त सर्व अर्ज व अपलोड केलेली कागदपत्रे समूह सहाय्यक यांच्या मदतीने छाननी करून अर्जाची अनुसूचित जाती जमाती महिला दिव्यांग शेतकरी व सर्वसाधारण प्राधान्यक्रमानुसार लाभार्थी निवड करतील. आता मित्रांनो घेऊ तुम्ही काय करा सगळं वाचून घ्या. मी तुम्हाला काय करेन माझा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा त्याच्यावर टाकून द्या मित्रांनो. हे जे आहे ना तुम्ही तिथं वाचून घ्या कारण व्हिडिओ लांब व्हायला लागला 7 मिनिटात झाला. मेन जे आहे तेच पाहिजे असतं कारण काय माहित होतं माहिती का बरेच जण नाराज होते की बाबा नुसतं एवढ्यासाठी तुम्ही एवढा मोठा व्हिडिओ बनवला. आपण डायरेक्ट मेहनत बघू. हे बघा आता इथं काय सांगितलं ठिबक सिंचन करिता अनुदान परिगणित करण्यासाठी खर्च मर्यादा रक्कम रुपयात, म्हणजे अर्धा एकर साठी तुम्ही 10,526 रुपये खर्च करू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये किती आहे 1 एकर साठी 18,000 रुपये. आता हे 12/12 आहे. ओके. मीटर मध्ये आहे. त्याच्यानंतर बघा हे खाली हे मीटर मध्ये दिलेले मित्रांनो. तर आपल्याला जे समजा इनलाईन करायचं असतं ते कोणतं असतं माहिती का 1.20 गुणिले 0.6 हे असतं. आणि ऑनलाईन मध्ये 4/5 त्याच्यामध्ये ऑनलाईन मध्ये मोडतो मित्रांनो. सर्वात खर्च याच्यामध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा आता हे याच्यासाठी तुम्ही ऑनलाईन म्हणजे हा व्हिडिओ जो मेन आपण तुषारसाठी बनवला होता आणि त्याच हे आता बघा मेन इथं दाखवलेलं मित्रांनो. आता बघा सगळ्यात पहिले म्हणजे इथं काय दाखवलेलं त्यांनी चल स्प्रिंकलर पोर्टेबल तुषार सिंचन क्षेत्र 40 आर पर्यंत तुम्ही काय घेऊ शकता 63 mm पर्यंतच घेऊ शकता. 75 mm जे 2.5 आहे मित्रांनो ते तुम्ही घेऊ शकत नाही जर तुमच्या नावावर 1 एकर जमीन असेल तर. 63 mm जर घेतलं तुम्हाला 13,211 रुपये सबसिडी मित्रांनो. त्याच्यानंतर जर 1 हेक्टर पर्यंत जमीन असली तुमची तर तुम्ही जर ते मिनी घेतलं मिनी स्प्रिंकलर घेतलं तर त्याला तुम्हाला 21,588 रुपये. जी पूर्वीची सबसिडी होती मित्रांनो ती कमी होती आणि ही जी होती मित्रांनो 75 mm साठी पहिली 19,300 होती. आता ही वाढवून 24,194 रुपये झालेली. तर तुम्ही त्याच्यानुसार आता इथं सबसिडी घेऊ शकता. आता समजा काय माहिती का बऱ्याच जणांकडे 1 हेक्टर क्षेत्र आहे. तुम्ही माणसानं मला सबसिडी तर बंदी घ्यायची तर तुम्हाला बंदी जर सबसिडी घ्यायची असेल तर तुम्ही 1 हेक्टर क्षेत्र तुम्हाला गुंतावं लागेल. आता याच्यानंतर जे अपडेट आहे मित्रांनो आणखीन काय माहिती का बरेच जण म्हणतील की बाबा 1 हेक्टर गुंतल्यावर आम्हाला दुसऱ्या योजनेचा लाभ देता येतो का नाही. तर तुम्हाला हे कृषी अधिकाऱ्याच्या अधिकाऱ्याला विचारूनच अर्ज करावा लागेल मित्रांनो. कारण काय माहिती का क्षेत्र गुंतल्याच्या नंतर दुसऱ्या योजनेचा लाभ घेता येत नाही पण कारण तो काही ती जी दुसरी योजना असते त्याचा लाभ घेता येतो. त्यामुळं बाकीचा व्हिडिओ जो असेल मित्रांनो ते जी डिटेल आहे हे क्षेत्र गुंतल्याच्या नंतर दुसऱ्या योजनेचा लाभ घेता येत नाही ते सगळे तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये माहिती मिळेल मित्रांनो. आतापर्यंत जेवढी माहिती मिळाली तेवढी दिली तुम्हाला. धन्यवाद.